नमस्कार श्रोते हो. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यातील सर्व ज्ञात अज्ञात गुरूंना या निमित्त मी नम्र अभिवादन करतो. आणि माझे मित्र संतोष भोसेकर यांनी एक गुरुपौर्णिमेवर सुंदरसं लिखाण केलेलं आहे, त्याचं हे अभिवाचन करतो. गुरुपौर्णिमा. भारतात हा उत्सव व्यासपौर्णिमा अर्थात जगद्गुरू व्यासांच्या स्मृतीचा हा दिवस म्हणून साजरा होतो. आषाढी पौर्णिमेच्या तिथीला पूर्णचंद्र आकाशात असताना जगद्गुरू श्री व्यास महर्षींचं स्मरण करून आपल्या विकासासाठी परमेश्वराच्या कृपाआशीर्वादासाठी प्रार्थना करण्यासाठीचा हा एक उत्सवच जणू. महाभारतासारखा जणू पाचवा वेद लिहिणारे व्यास हे समाजाचे द्रष्टे होते. समाजातील अत्यंत अनिष्ट प्रवृत्तींपासून ते अत्यंत आदर्श प्रवृत्तीच्या सर्व व्यक्तींचे दर्शन महाभारतात आढळतं. समाजाच्या उत्थानासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष महाभारतात त्यांनी वर्णन केलं आहे. म्हणूनच व्यासांसारख्या संस्कृती पूजकांचं पूजन करण्याचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. भारतीय शिक्षण पद्धतीतही गुरूंना अत्यंत उच्च स्थान आहे. उद्याच्या देशाचा उत्तम नागरिक, उत्तम गुणसंपन्न तरुण नेता, व्यापारी, सेवक होण्यासाठी बालकांना घडवत असतो. केवळ लेखी परीक्षा घेऊनच नव्हे तर अन्यही जीवन कसोटीतून घडवण्याचं काम गुरु करत असतो. त्याग हा शिक्षणाचा पाया आणि वैभवसंपन्न जीवनातील वैराग्य हा जणू शिक्षणाचा कळस. अशा शिक्षण पद्धतीतून समृद्ध झालेल्या संस्कृती रक्षकांचं, गुरूंचं पूजन म्हणजेच आजची ही व्यासपौर्णिमा. ज्यांच्याकडून आपल्याला काही शिकता येतं आणि आपल्या जीवनात चांगली परिवर्तनं घडतात तेच गुरु. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज भावार्थ दीपिकेत गुरूंचा सन्मान करताना म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव नाही दुजा, पाहता त्रैलोकी. गुरु आणि देव यात ते भेद करतच नाहीत. गुरुकृपा म्हणजेच ईशकृपा. आणि गुरु हे केवळ आध्यात्मिक असले पाहिजेत असं नाही, तर रोजच्या जीवनातही ते असतात. गुरूंमुळेच आपण आयुष्यात यश कीर्ती मिळवू शकतो. समर्थ रामदास स्वामींनी सद्गुरूंच्या लक्षणांविषयी सांगितलं आहे, प्राणी माया जळी पडले, संसार सुखदुःख दुःखविले, ऐसे जेणे मुक्त केले, तो सद्गुरू जाणावा. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज याच गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, त्या लागी त्यांचे वंदिता चरण, जीवाशी ओढवे शिवपण, चरणस्पर्श स्वानंद पूर्ण, अगाध महिमा गुरुचरणी. तर संत कबीर याच गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, सद्गुरु की महिमा अनंत, अनंत किया उपकार, लोचन अनंत उघडिया, अनंत दिखावण हार. सर्वच संतांनी गुरूंचं महात्म्य मान्य केलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं की गुरुकृपेनेच मी गीताभाष्य करू शकलो. आपण त्यांच्यावर दृढ निष्ठा ठेवली पाहिजे. गुरु म्हणजे माझा सर्वस्व हा विश्वास महत्त्वाचा आहे. अनेकांनी केवळ गुरूंवर विश्वास ठेवून आपलं आयुष्य घडवलं आहे. एकलव्यानं तर मातीच्या गुरुवर विश्वास ठेवला आणि धनुर्विद्येवर विजय मिळवला. गुरु महाज्ञानी असला पाहिजे आणि शिष्याविषयी त्याच्या मनात अपार प्रेम कळवळा पाहिजे. श्रीकृष्ण परमात्मा असूनही त्यानं सांदीपनीच्या आश्रमात जाऊन गुरुसेवा केली. अशा गुरूंचं पूजन हे तितकंच भव्य. केवळ गंधफुलांच्या लेपांनी गुरु झाकल्यानं नव्हे, तर गुरुदर्शित मार्गाने समर्पित जीवनाचं पुष्प वाहून झिजणाऱ्या तनमनाच्या सुगंध लेपनाचं गुरूंचं पूजन सार्थ होतं. कुंभारासारखा गुरु जगात नाही आहे. वरी घाली तो धपाटा, आत आधाराला हात, कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ. देता आकार गुरुने, ज्याची त्याला लाभे वाट, घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात. गुरुशिष्य परंपरा ही आजही काही क्षेत्रात जपली जाते. संगीत, नृत्य या क्षेत्रात ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जाते. अजूनही गुरुवंदनानंच प्रत्येक कार्याला प्रारंभ होतो. माझ्या अपूर्णाला पूर्णत्व देणाऱ्या प्रेरणेच्या महान स्तोतास ऊर्जा, उत्साह आणि धाडस देणाऱ्या गुरु म्हणून लाभलेल्या सर्वच व्यक्ती आणि अनुभव
यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडून कृतज्ञतापूर्वक नमन. गुरूंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे, गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.